हॅलो, नमस्ते. शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आजची छान मस्त आणि झणझणीत रेसिपी आहे तर बोंबीलची चटणी. तर बोंबीलची चटणी म्हणा किंवा खरडा म्हणा किंवा ठेसा म्हणा, एकदम साधी आणि सोपी खलबत्त्यामध्ये ठेसून केलेली आहे आणि छान रेसिपी आहे. तर एकदा घरी नक्कीच ट्राय करा. आपण तोंडी लावण्यासाठी चटणी करतोच, तर मस्तपैकी ही रेसिपी आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी 100 ग्रॅम मी बोंबील घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम बारीक बोंबील आहेत. त्याच्यासाठी मी 2 गड्ड्या लसणाच्या, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. जास्त काही साहित्य लागत नाही, फक्त हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण आणि मीठ याचाच वापर मी केलेला आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी जे बोंबील आहे ते स्वच्छ आणि मस्तपैकी आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. त्यांचे जे पुढचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि मागचा शेपटीचा भाग आहे तो पण आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि ते मस्तपैकी स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपल्याला. प्रथम मी काय केलेलं आहे, त्याचे पूर्ण जे पंख वगैरे असतात ते आपल्याला एकदम साफसफाई करून घ्यायची आहे. मग ती स्वच्छता जर चांगली केली तर आपली चटणी पण एकदम सुंदर आणि छान होते. आणि बोंबीलचा वशाळ वास येऊ नये यासाठी पण आपण काय ट्रिक वापरायची आहे किंवा तर ते पण मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर संपूर्ण रेसिपी ही बघा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर बघू शकता मी असे पूर्णपणे कट करून घेतले होते आणि ते मोठेच बोंबील ठेवले होते आणि त्याचे पण आता अजून मी 2-2 भाग करून घेणार आहे. तर संपूर्ण मी तुकडे ते करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि पटकन ते हाताने पण तुकडे होत आहेत. तर या पद्धतीने तर संपूर्ण बोंबीलचे तुकडे करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि बारीक बोंबीलचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे. तर मग आता काय करायचं आहे, तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये प्रथम बोंबील आपल्याला थोडेसे अंबळ असे आपण जे म्हणतो नाही का, हलक्या हाताने, तर ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मस्तपैकी. जर आपण अशा प्रकारे जर बोंबीलची चटणी केली तर एकदम सुंदर लागते. आपण एक चपाती खातो तर आपण बोंबीलची चटणीबरोबर 2 चपात्या खाऊ शकतो. अशी छान मस्त रेसिपी तयार होते. तर तुम्ही बघू शकता. तर या पद्धतीने हलक्या हाताने मस्तपैकी बोंबील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. संपूर्ण बाजूने ते बोंबील आपले भाजले पाहिजे, असे आपल्याला ते बोंबील मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता तुम्ही. बोंबील आता आपले भाजत आलेले आहेत. असे छोटे छोटे असे नाही का त्याला डाग पडलेले आहेत की आपले बोंबील भाजलेले म्हणजे आपले लक्षात येतील. बघू शकता तुम्ही. आता बोंबील आपले भाजलेले आहेत, तर मी ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, कोमट पाणी तयार करून ठेवलं होतं, ते कोमट पाणी बोंबीलमध्ये टाकून ठेवायचं आहे. हे जर कोमट पाणी आपण त्याच्यामध्ये जर टाकलं ना तर काय होतं, आपल्या बोंबीलचा अजिबात वशाळ वास येत नाही आणि एकदम सुंदर चटणी लागते, एकदम छान लागते. असं होतं का किती खाऊ चटणी आणि किती नाही, तर अशी आपली चटणी तयार होते मस्तपैकी. ते पाण्यामध्ये आपल्याला 2-1 मिनिटासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये मी थोडा लिंबाचा रस पण ॲड करणार आहे. तर ही खास ट्रिक आहे की बोंबीलचा वशाळ वास येऊ नये तर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून टाकायचं आहे की त्याच्यामुळे अजिबात बोंबलाचा आपला वशाळ वास येत नाही. आणि त्याच्यामध्ये जी माती असते, कचरा असतो वगैरे, ते एकदम स्वच्छ धुवून आपला निघून जातो, म्हणजे बोंबिलाची चटणी एकदम छान लागते. तर असे आपल्याला ते चोळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने कसे बोंबील स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये. आणि जास्त पण आपल्याला ते रगडून धुवायचे नाही आहेत. बघू शकता 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते प्लेटीत काढून घेतलेले आहेत. मस्तपैकी स्वच्छ बोंबील धुवून घेतलेले आहे. या ठिकाणी माझ्याकडे छोटा खलबत्ता आहे, तर त्याच्यामध्ये आता हिरव्या मिरच्या बघा मी 2-2 तुकडे करत आहे आणि त्याच्यामध्ये खलबत्त्यात टाकून घेत आहे. हिरवी मिरची या पद्धतीने टाकली तर आपल्याला प्रत्येक ठेचण्यासाठी मदत होते ती मिरची. आणि मस्तपैकी खलबत्त्यात ठेचून चटणी अतिशय सुंदर लागते आणि त्याची चव पण एकदम भारी येते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीरचा वापर मी नंतर करणार आहे. संपूर्ण रेसिपी बघा ही. मस्तपैकी असं आपल्याला ते लसूण, हिरवी मिरची आणि मीठ ठेचून घ्यायचं आहे. का बरं आधी आपण मिरची आणि लसूण, कारण नंतर ते काय होतं, मिरची आणि लसूण आपला बारीक होत नाही, त्याच्यामुळे आधी आपल्याला तो एकदम ठेचून घ्यायचा आहे.
आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, बोंबील ठेसून घ्यायचे आहेत। या पद्धतीने बघू शकता मी कसे ठेसलेले आहेत, आबडधबड असे ठेसलेले आहे। हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर थोडे थोडे करून आता बोंबील आपल्याला मस्तपैकी ठेसून घ्यायचे आहेत छानपैकी। या पद्धतीने आपल्याला ते बोंबील ठेसून घ्यायचे आहे आणि आपण ते स्वच्छ पाण्याने, लिंबू आणि गरम पाण्याने धुतले ना बोंबील, तर लगेच आता आपल्याला ते काय होतात, ठेसल्या जातात आपले ते चटणीमध्ये आणि चटणी पण छान लागते खाण्यासाठी। आता कोथिंबीर बारीक चिरून घेते, बोंबील, हिरवी मिरची आणि लसूण, मीठ हे सगळं ठेसून झालेलं आहे आणि कोथिंबीर पण आता मी बारीक चिरून घेतलेली आहे। एकदम घरच्या साहित्यामध्ये बनवलेली ही बोंबीलची चटणी आहे किंवा खरडा पण आपण त्याला म्हणू शकतो। बघू शकता छान प्रकारे ठेसले गेली आहे। तर तव्यामध्ये काय करायचं, 2 चमचे तेल गरम करण्यासाठी मोठे चमचे टाकलेले आहेत। जास्त फुल पण गॅस करायचा नाही, मिडियम गॅसवरतीच आता आपल्याला ही चटणी पूर्णपणे तळून घ्यायची आहे। तेल आता गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये काय करायचं, ही चटणी टाकून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही मस्त सुगंध पण चटणीचा आलेला आहे आणि कमी फ्लेमवरती आपल्याला ही चटणी तळून घ्यायची आहे। म्हणजे काय होईल, ती जास्त मिरची, लसूण वगैरे पण त्याच्यामधला जळणार नाही किंवा ते बोंबील पण। या पद्धतीने तुम्ही काय करायचं, चटणी मस्तपैकी तळून घ्यायची आहे आणि तव्यामध्ये चटणी तळली की तिचा फ्लेवरच एकदम छान येतो किंवा वेगळा लागतो नाही का चटणीचा आपल्याला। आपण बऱ्याच प्रकारच्या चटण्या खातो, पण एकदा ही चटणी नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून छान रेसिपी बघण्यासाठी। लाईक करा, शेअर करा। आता मस्तपैकी थोडेसे आपले बोंबील आणि ती चटणी जी भाजलेली आहे, नंतर त्याच्यामध्ये कापलेली कोथिंबीर मिक्स करायची आहे। कमी गॅसवरती मस्तपैकी आपल्याला चटणी भाजून घ्यायची आहे। कमी फ्लेमला चटणी मस्तपैकी भाजून घ्यायची आहे। बघू शकता मस्तपैकी आता रंग पण बदलण्यास सुरुवात झालेली आहे। मस्तपैकी चटणी आपली तयार झालेली आहे। आता ती एका बाउलमध्ये मी सर्व करू शकते। बघू शकता तुम्ही मस्तपैकी ठेसलेली खलबत्त्यातील एकदम छान सोपी रेसिपी आहे। एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा, खायला पण अतिशय सुंदर लागते। अजिबात बोंबील पण त्याच्यातले अजिबात कडक राहत नाही, एकदम सॉफ्ट चटणी होती खाण्यासाठी आणि नंतर त्याच्यावरती कोथिंबीर जी टाकलेली आणि परतून घेतलेली त्याचा फ्लेवर पण एकदम सुंदर येतो। तर बघू शकता आजची मस्तपैकी बोंबलाची चटणी किंवा खरडा एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकर। अजून रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर बघू शकता हे मस्तपैकी झणझणीत आपली छान हिरवी मिरचीतली आणि लसूणमधली बोंबीलची चटणी। तर एकदा नक्कीच घरी ट्राय करून बघा। धन्यवाद।